तो माणूस असेल तर नाही घेता येणार, बट नसेल तर मी नक्कीच कैरी घेईन. ओके, दिसली मला कैरी, दिसली. मी गपचूप कैरी घेणार आणि मी कैरी जवळ नाही ठेवणार. मी कैरी इकडे टाकून देईन. जेव्हा मी फिरायला आल्यासारखं येईन तेव्हा कैरी गोळा करून देईन. ओके, हे बघा कशी टाकून दिलेली मी कैरी इथे. हा, नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर मी सुहास खुडे आणि पप्पा संजय खुडे स्वागत करतो तुमचं आमच्या चॅनलमध्ये रेसलेस सुख. तर आज आम्ही निघालो होतो एक अनोनमस राईडला विथ नो डेस्टिनेशन, पण फिरत फिरत पोहोचलोय अक्कलकोटला. अक्कलकोटला आल्यावर फिरून कळालं की गर्दी खूप आहे, तर आता आम्ही परत निघालो. बट ऊन जास्त वाढल्यामुळे आता आम्ही थोडं सावलीला थांबलोय, कुठेतरी थांबलो आम्ही. आणि आज आहे आंबेडकर जयंती. होईल म्हणून आम्ही परत निघालो. खूप वेळ सॉरी की मी तुम्हाला पूर्णपणे निघून इथे येईपर्यंत मी तुम्हाला प्रवास नाही दाखवू शकलो, बट इट्स ओके. आज गर्दी खूप आहे पण अक्कलकोटला. मागच्या वेळी जेव्हा आलं तेवढं प्रगत नव्हतं झालं, अपग्रेड नव्हतं झालं अक्कलकोट, हो का नाही? तेवढं अपग्रेड नव्हतं. आता जास्त अपग्रेड झालंय. जसं की सिक्युरिटी गार्ड्स वाढवले, रोड चांगला केला. हे बघा, हे रिसॉर्टला तुम्ही थांबू शकता आल्यावर. ग्रीन विलेज रिसॉर्ट आहे, छान आहे. आम्ही तर आता निघालो, आम्ही तर फिरण्यासाठी आलो होतो, आम्ही नाही थांबत आहे. हे आम्ही जे जातोय तो जुना रूट आहे, ते तिकडचा जो हायवे दिसतोय ना तो नवीन रूट झालेला आहे. बट तिकडून जर गेलं तर तुम्हाला गोल फिरून परत एकदा गावामध्ये यावं लागतं. तो हा, मी तर प्रेफर करेन हाच रूट घ्या, बरा आहे. डायरेक्ट गावामध्ये पोहोचलो आपण. परत जाता जाता 4 वाजतील आम्हाला. तर आम्ही थोडंसं टाइमपास करणार आहे मध्ये, तो टाइम पुढे जाऊ शकतो. किती होते? 5:30-6 होतील ना? 5 वाजतील. मी थोडं पुढे आलो अक्कलकोट पासून. हा अजिंक्य तारा रेस्टॉरंट, ह्याच्या मागे थोडासा असं मंदिरचा एरिया आहे, आम्हाला सुंदर वाटला, तो आम्ही थांबलो इथेच. पप्पा चालले तिकडं, पप्पांचा थोडा प्रॉब्लेम आहे का चालण्याचा माहिती आहे तुम्हाला. तो छान आहे बसायला.
छान आहे वरती, झाड आहे चांगलं. बसतो आम्ही इथे. भारी सिस्टम केली आहे. कॅमेरा केला तिथे दिसत असेल तर तुम्हाला. कॅमेरा केलाय, आरतीसाठी साऊंड मोठे स्पीकर्स लावलेत. छान केलं एरिया, खूप चांगला. आणि मेन म्हणजे एवढ्या उष्णतामध्ये थंडावा खूप आहे. हायवेच्या बाजूलाच आहे, थोडा गाड्यांचा आवाज राहील, बट गुड. अण्णा कॅमेरा घेऊन फिरायला बघून मास्कच लावला तिथे. म्हणजे लोकांना एक्सपोज होण्याचं किती भीती असते बघा, किती जास्त भीती असते. म्हणजे आपला चेहरा कोण बघतोय का काही, इतक्या लांब आलोय, कोणतरी बघितलं सोशल मीडियावर काय काय बसलो होतो, मला बोर व्हायला लागलं. बघा पप्पा तिथे झोपलेत. मी म्हणलं मी येतो बघून, तुम्ही झोपा थोड्या वेळ, कसं काय आहे ते. मला तरी खूप आवडली जागा, खूप चांगली. हे बघा किती छान आहे. काय वासराला दूध पाजते, छान एरिया. इन इमर्जन्सी आय थिंक हे अजिंक्य हॉटेल जे आहे ना, हे बरं का, ते रेस्टॉरंट तुम्ही समोरून बघू शकता हायवे कडून. ते रेस्टॉरंट इमर्जन्सी त्यांचं जनरेटर आहे, आणि बॅक साईड आहे आय थिंक रेस्टॉरंटची. आणि हा 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 हे बघा, हे बघा दिसतं पक्षी वरती चाललाय. दोन आहेत, दोन आहेत. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय का नाही, बट आहेत. बर, दुसरी गोष्ट बघायची म्हणजे हे बघा, हे सोलर पॅनल्स हॉटेल चालवण्यासाठी असलेले किती सारे आहेत ना. आपण जरा जवळ जाऊन बघूया. शेट यार, चिखलामध्ये पाय गेला. हे सोलर पॅनल्स त्यांचे. तुम्हाला इथे दाखवायला येतं ना, चिखलामध्ये पाय गेला पूर्ण. चला मग आता चिखलामधूनच परत जायचं मला. हा आलो. मला खूप वेळा वाटते की असं ना, हुशार सारखे कामं करून वीज वाचवायचा प्रयत्न करण्यासाठी सोलार पॅनल्स लावले. तुमचं घर असू दे ना, ते काही पण असू दे, पण सोलार पॅनल्स असले पाहिजेत घरामध्ये.
सोलार पॅनल्स असले ना, अरे पण एक एक गोष्ट मला मी त्याच्यावरती विचार केल्यानंतर मला कळालेली, म्हणजे काय म्हणतात, थोडस विचारलं मी बाहेर की सोलार पॅनल घेतले खरंच पैसे कमी होतात का, म्हणजे तर एक जण मला काय सांगितलं की सोलार पॅनल्स घेतल्यावर ऍक्च्युअल मध्ये तुमचे सगळे पैसे कमी होत नाहीत, तुम्हाला 110 रुपये भरत राहावं लागतं महिन्याला. आता ते 110 रुपये कशाचे, तर ते 110 रुपये जे आहेत ना, डीपी जो असतो ज्याच्यामध्ये ती जी वीज आहे पूर्ण स्टोअर होती, ठीक आहे. मग ती वीज स्टोअर करण्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडून डीपी घ्यावा लागतो, और तुम्हाला जर डीपी घ्यायचा असेल तर तो 1.5 लाख ते 2.5 लाखापर्यंत बसतो, ठीक आहे. तर 1.5 लाख ते 2.5 लाख एकदा जर तुम्ही खर्च केला तर ते 110 रुपये पण वाचले म्हणायचं. आता मी हे म्हणेन की एवढं काय गरजेचं नाहीये ते, कारण 5.5 लाख रुपये जर आपला बिझनेस असेल तरच आपण बरं आहे की ते बाय करावं एवढं मोठं. ते बघा छोटस रूट, लाईक म्हणजे फोटोशूट जर काही जर करायचं असेल तुम्हाला तर चांगलं आहे हे छोटस. तिथे पुढे जाऊन त्याचा एंड आहे, म्हणजे असं काही कुठे पोहोचतो असं रोड नाहीये, रस्ता नाहीये तिथे, असं फक्त चालत जाऊन आपण तिथे लास्टला जाऊन बघूयात काय. कैरी आहे तिथे सगळे, बट मला बघून तो माणूस बाहेर आला, घेऊ देतील का नाही माहित नाही, मी तरी ट्राय करेन कैरी घ्यायची. ओके, असा इथे रूट एंड होतो हा, काहीच नाहीये, जस्ट बंद आहे. मी कडे असं म्हणजे फिरताना त्या माणसाला दिसलो, आय थिंक तो स्टाफ आहे कुठल्या ह्या हॉटेलचा, त्याला दिसलो की त्याने बाहेर येऊन मला बघत उभारला. बघू आता मी ट्राय करतो, मला कैरी घेता येते का. तो माणूस असेल तर नाही घेता येणार, बट नसेल तर मी नक्कीच कैरी घेईन. ओके, दिसली मला कैरी, दिसली. मी गपचूप कैरी घेणार आहे आणि मी कैरी जवळ नाही ठेवणार, मी कैरी इकडे टाकून देईन, जेव्हा मी फिरायला आल्यासारखं येईन तेव्हा कैरी गोळा करून देईन. ओके, बघा कसं टाकून दिलेली मी कैरी इथे. मग असंच जसं पुढे कैऱ्या दिसतील तसे टाकत राहील, म्हणजे मला घेऊन जाता येईल. चोरीचा लगेच ओके, कधी कधी चोरी पण चालते मज्जा येण्यासाठी. आणि जशा त्या कैऱ्या दिसत आहेत तशा माझ्या मते खूप सुंदर आहेत, खूप गोड असणार आहेत. समोर बघा, ही समोर कैरी कशी आहे, हिच्यावर माझी नजर आहे, बट ही मला नाही भेटणार आहे, मला कन्फर्म माहिती. तो माणूस मला बघत उभारला असणार आहे दारात, नक्की वाटतं तरी असं. केवढे मोठे मोठे कैरी आहेत बघायचं, घेऊ का नको, घेऊ का नको कळत नाहीये. मला बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागलंय. घेतोच, घेतोच शेवटी, आवरे ना मला, एवढी सुंदर कैरी आहे. वाव, वास वास भाई, चुम्मा वास येतो ना एक नंबर, असा वास येतो की आता जास्त कापून लगेच खाऊन टाकावी, इतका सुंदर वास येतोय आता, खूप सुंदर आहे. अशी यांचा पूर्ण असं झाड आहे, हे बघा, हे इथं राहतात, हे जे घरवाले आहेत ते इथं राहतात, पूर्ण राहतात. मला माहित नाही का, बट हे दोन जे मित्र दिसत आहेत ना, आम्ही आल्या आल्या यातले एकाने स्वतःच तोंड झाकून घेतलं, काय वाटलं त्याला काय माहिती, बट इट्स ओके. चला, सो आता मी निघालोय कैऱ्या कॅप्चरिंग मिशन वरती. मी ज्या कैऱ्या टाकल्या तिथं त्या मला हळूच उचलून आणायचं, आणि पप्पा म्हणत होते की माझी टोपी घेऊन जा. मी म्हणलं माझ्या डोक्यावर एक टोपी आणि मी हातात दुसरी टोपी घेऊन जाईन,
शक येईल का नाही मी म्हणलं ह्या टोपीमध्येच आणतो म्हणलं, थांबा जरा. ही टोपीच काढतो, ह्याच्यामध्ये कैरा भरतो आणि मग हातामध्ये धरून येतो ही टोपी असं पॅक करून. खरं सांगतो इतक्या सुंदर कैऱ्या आहेत ना, तोंडाला पाणी सुटलं माझ्या नुसतं वासानेच. इतक्या सुंदर कैऱ्या आहेत. हे त्यांचं म्हणजे इथे यांनी असं शेत लावत, शेतीचा एरिया वाटतं सगळा. इथं सगळे यांनी असं उगवतात काही हवं इथे यांनी असे तारा इथे लावून घेतलेत कोण आतमध्ये येऊ नये म्हणून. तरी पण मी नेहल्याच्या सारखं आतमध्ये येऊन सगळं घेणार आहे. हे बघा ह्या 2 कैऱ्या आहेत त्या, ही 2 कैऱ्या घेतल्या मी. अजून कुठे आहे का कैरी? नाही आहे अजून. इथून सरळ सरळ त्यांना दिसतो मी. जास्त हा उरटपणा नाही करणार, अडकलो तर 3 कैऱ्या पण नाही भेटणार. निघतो मी आता. मज्जा खरंच. आता हे कैऱ्या ना मी घरी घेऊन नाही जाणार, इथं जाता जाताच खाणार आहे. थोडासा आगाऊपणा तर चालतंय ना, एक कैरीच घरी घेऊन जाणार. नाही असं म्हणजे अशा जागेवर राहायची मज्जाच वेगळी खरी गोष्ट. खूप शांत आहे, खूप शांत आहे. एकदा बघून घ्या परत एकदा, किती शांत आहे सगळं. म्हणजे जगाचं टेन्शनच नाही काय. हा तेवढं ते जे म्हणजे त्रासदायक एकच गोष्ट आहे ती म्हणजे गाड्या, बाकी काहीच नाही. गाड्या सारखं गाड्यांचा आवाज आहे. प्रदूषण तर असणारच आहे, बट प्रदूषण हे झाडांमुळे तर पूर्णपणे मिटूनच जात आहे, मग काही राहतच नाही. पप्पा बघा कसे झोपलेत. गेले ते दोघं पोरं. आम्ही पण निघेल थोड्या वेळाने. कैऱ्या कॅप्चरिंग मिशन सक्सेसफुल. आता पटकन पिशवीमध्ये घालतोय. हे रिक्षावाले दादा आपल्याला भेटले. त्यांनी विचारलं कुणाचं काय शूट केलो काही, म्हणजे मी सांगितलं मी युट्यूबर आहे. आणि त्यांच्याकडून म्हणजे त्यांनी मला चॅनल सर्च करायला लावलं. मग सर्च केल्यावर ते बोलले ओके मी व्हिडिओ बघत जाईन, तुम्ही अपलोड करा. गॉट न्यू 1 सबस्क्रायबर. एक छोटीशी चूक झाली की सॉरी त्या रिक्षावाला दादांना की मला त्यांच्यासोबत एक इंट्रो व्हिडिओ काढता नाही आला, बट इट्स ओके. काय करताय कसं आहे ना, एवढं ऊन असलं तरी पण फक्त अंतरी जास्त असल्यामुळे
धुकं असल्यासारखं वाटतं का? पोल्युशन आहे सगळं, पोल्युशन आहे ना. वीज जेव्हा पास होती ना तिचा जोरात आवाज येतोय माहितीये का? काही तर असं खालून जर गेलात ना ह्याच्या तर तुम्हाला कळेल कसला जोरात आवाज येतो. पाईप फुटलाय बघा, पाणी कसलं वरती उडायला लागलंय. ह्याचा पाईप विहिरीमधून आलेला पाईप आहे. वळसंग एक वेळानंतर आता गर्दी दिसली आम्हाला. काय झालं? इलेक्ट्रिसिटी पोल्स दाखवतो की किती जास्त आहे. वीज निर्मिती केंद्र येतं आणि इलेक्ट्रिसिटी पोल्स किती जास्त आहेत एकदा बघा इथे. यांच्याकडे आले की आवाज येतो, खूप जोरात आवाज येतो. सगळे एरियात डॅमेज भरून. हा, वीज निर्मिती केंद्र. आवाज नाही जरी आला तरी पण थोडं सायलेंट करा. आजूबाजूचे जे काय नॉईज आहे ते सायलेंट करा आणि मग बघा की आवाज येतो, नक्की येतो. म्हणजे किती जास्त प्रमाणामध्ये वीज तिथे पडत असेल एकदा विचार करून बघा. कुठली पण एक लिव्हिंग थिंग एक जर त्याला टच झालं तर किती प्रमाणामध्ये त्याला झटका बसेल. जीवन तरी वाचणारच नाही. वाव, लास्ट आलो सोलापूरमध्ये. म्हटलं आलो म्हणलं सोलापूरमध्ये